सनातन धर्मात सूर्यदेव खूप पूजनीय आहे. भक्तांद्वारे दररोज उगवत्या सूर्याला अर्घ दिला जातो. धार्मिक मान्यतांप्रमाणे जो साधक रोज सूर्यदेवाची पूजा करतो, त्यांना जल अर्पण करतो, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. हॅलो एव्हरीवन, या व्हिडिओमध्ये आपण सर्व सूर्यरथाचे महत्त्व, सूर्यरथामधील 7 घोड्यांचे महत्त्व, घोड्यांची नावे, सूर्यनमस्कारांचे 12 मंत्र आणि त्याचे महत्त्व जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. ज्याप्रमाणे प्रत्येक देवी देवतांचे एक विशेष वाहन असते, त्याप्रमाणे सूर्यदेवान एक 7 घोड्यांच्या रथावर सवार होतात. यामध्ये 7 घोडे आहेत. या 7 घोड्यांची नावे आहेत गायत्री, बृहती, उष्णिक, जगती, त्रिष्टुप, अनुष्टुप, पंक्ती. चला तर मग जाणून घेऊया या 7 घोड्यांचे महत्त्व. धार्मिक मान्यताप्रमाणे या 7 घोड्यांचा संबंध आठवड्यातील 7 दिवसांशी जोडला जातो. याच्या व्यतिरिक्त असे मानले जाते की सूर्यदेवाच्या रथामध्ये जोडलेले 7 घोडे इंद्रधनुष्याचे 7 रंग दर्शवतात. सूर्यकिरणांमध्ये ज्या 7 प्रकारचे प्रकाश आहेत, ते सुद्धा हे 7 घोडे दर्शवतात. सूर्यदेवाचा सारथी अरुणदेव भगवान विष्णू यांचा वाहक गरुड यांचा बंधू आहे. सूर्यरथामध्ये केवळ एकच चाक आहे, ज्याला संवत्सर असे संबोधले जाते. या चाकामध्ये 12 काड्या आहेत. या 12 काड्या म्हणजे 12 महिने. या रथाचा एक टोक शुरू मनुष्योत्तर पर्वत तर दुसरा टोक मेरू पर्वतमध्ये स्थित आहे. शास्त्रांप्रमाणे सूर्यदेवाच्या रथाचा विस्तार 9000 योजन आहे. सूर्यदेव व त्यांचा रथ आपल्याला निरंतर कर्म करण्यासाठी प्रोत्साहित करतात. रथसप्तमीचा सण सूर्यदेवाची जन्मतिथी म्हणून मानला जातो. धरतीवर पहिल्यांदाच सूर्यकिरणांचे आगमन याच दिवशी झाले होते. म्हणजे रथसप्तमीचा दिवस म्हणजेच सूर्यदेवांचा हॅपी बर्थडे. सूर्यनमस्कार हे योगांमध्ये सर्वश्रेष्ठ मानले जाते. असे मानले जाते की फक्त रोज सूर्यनमस्कार जरी केले तरी संपूर्ण व्यायाम केल्याचा लाभ होतो. सूर्यनमस्काराच्या अभ्यासाने साधकाचे शरीर निरोगी व स्वस्थ होते, त्वचा तेजस्वी होते. आदिच तस्य नमस्कारं ये कुर्वन्ति दिने दिने आयु प्रज्ञा बलम वीर्य तेजस तेषा तत जायते. जे लोक प्रत्येक दिवशी सूर्यनमस्कार करतात, त्यांची आयु, प्रज्ञा, बल, वीर्य आणि तेज वाढते. सूर्यप्रकाशामुळे चमकणारी त्वचा, व्हिटॅमिन डीचे उत्पादन करण्याची क्षमता आणि संतुलित हार्मोन लेवल प्राप्त होते. रथसप्तमीचा उत्सव आपल्याला सूर्यदेवांच्या उत्कृष्ट गुणांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संधी देतो. चला तर मग जाणून घेऊया सूर्यदेवांच्या 12 मंत्रांबद्दल. ओम मित्राय नमः, ओम रवये नमः, ओम सूर्याय नमः, ओम भानवे नमः, ओम खगये नमः, ओम पुष्णे नमः, ओम हिरण्यगर्भाय नमः, ओम मारीचाय नमः, ओम आदित्याय नमः, ओम सावित्रे नमः, ओम आर्काय नमः, ओम भास्कराय नमः. प्रमाणे मंत्राचा उच्चारण करून सूर्यनमस्कार केल्यास श्वासनलिकेमध्ये चांगला फरक पडतो आणि त्यामुळे आपले मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य सुधारते. योग अभ्यास करणारे वाले शिक्षक आपल्याला रोज सूर्यनमस्कार करण्याची प्रोत्साहित करतात. धन्यवाद.